संसदेत केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चा सुरू असताना संसद परिसरातील प्रवेशद्वाराजवळ बसून चहा पिणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कृतीचा सोलापूर शहर भाजपच्या वतीने निषेध करण्यात आला असून शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्या नेतृत्वाखाली पूनम गेट येथे निदर्शने करण्यात आली। संसदेत केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चा सुरू असताना संसद परिसरातील प्रवेशद्वाराजवळ बसून चहा पिणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कृतीचा सोलापूर शहर भाजपच्या वतीने निषेध करण्यात आला। भाजपा शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्या नेतृत्वाखाली पूनम गेट येथे निदर्शने करण्यात आली। 12 मार्च रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा सुरू असताना मकर प्रवेशद्वाराबाहेर राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या सुमारे 20 खासदारांनी चहा बिस्किटांसह चाय पार्टीचे आयोजन केले। संसद परिसरात विशेषतः प्रवेशद्वाराजवळ कोणतेही आंदोलन करू नये असे लोकसभा अध्यक्षांचे निर्देश असतानाही हे कृत्य करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे। या पार्श्वभूमीवर सोलापुरात भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडे मारत निषेध व्यक्त केला। भारतीय जनता पार्टीचा अपमान करणारा राहुल गांधीचा राहुल गांधीचा करायचं काय। यावेळी शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर आणि महापौर विनायक कोंडाल यांनी प्रतिक्रिया देताना संविधानाचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली। संसदेमधल्या मकर गेट जवळ राहुल गांधी नावाच्या एका मूर्ख खासदाराने संसदेचा अपमान करण्याच्या दृष्टीने तिथे चहा बिस्किटाचा कार्यक्रम केला। खरं तर या गेटवरती कोणालाही कोणतेही कार्यक्रम करणं, त्या गेटमध्ये निदर्शनाचा कार्यक्रम करणं किंवा अशा प्रकारचे कार्यक्रम करायला संसदेने परवानगी दिलेली नाही। एकीकडे आपण संविधान डोक्याशी धरतो, त्याला नमस्कार करतो, त्याच्याबद्दल नतमस्तक होतो, हे आदरणीय मोदीजींचं कृत्य कोणीकडे, आणि या स्वतःला खासदार म्हणवणाऱ्या काँग्रेसच्या मूर्ख खासदाराचं राहुल गांधीचं कृत्य कोणीकडे, याचा देशाने विचार करण्याची वेळ खरं तर आलेली आहे। राज्य करणाऱ्या काँग्रेस पक्षाची ही केविलवाणी स्थिती केवळ आणि केवळ राहुल गांधी आणि त्याच्या मूर्ख सहकार्यामुळेच उद्भवलेली आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही। परंतु आज जी गोष्ट केलेली आहे ती वैफल्यग्रस्त भूमिकेतून त्यांनी केलेली आहे, हे सर्व देशाला माहीत झालेलं आहे। आम्ही या पूनम गेटच्या समोर त्यांचा निषेधाचा, त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याचा कार्यक्रम, निदर्शनाचा कार्यक्रम इथे ठेवलेला आहे आणि आमची अशी मागणी आहे की या मूर्ख राहुल गांधीला संसदेतून हद्दपार केलं पाहिजे, त्याचं सदस्यत्व रद्द केलं पाहिजे आणि त्याच्यावरती कारवाई होऊन हा संविधानाचा जो अपमान त्यांनी केलेला आहे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, अशी आमची प्रमुख मागणी आहे। मकर गेटवर जो राहुल गांधींनी जो प्रकार केलेला आहे सभेचा, या ठिकाणी मी प्रथम त्या ठिकाणी जाहीर निषेध करतो। आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा देश अखंडितपणे या ठिकाणी प्रगतीच्या पथावर या ठिकाणी काम करत असताना कायम काहीतरी स्टंटबाजी करणे, या ठिकाणी त्यांचं नाव घेऊन काय ना काय डिस्टर्बन्स करणे, हे त्यांना सवय लागलेली आहे असं मी सांगू इच्छितो। आणि आज या त्यांच्या ठिकाणी जाहीर निषेध करून या ठिकाणी आम्ही नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही अखंडपणे त्यांच्या सोबत आहे आणि राहुल गांधीचा आज आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत। या आंदोलनात भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।